आज आम्हाला जायचं होतं कारखिल गेवराईला, कारण आज तिकडं मेकअप होता. तर ती ब्राईड कालपासूनच काकूंला कॉल करत होती की तुम्ही उद्या लवकर या लवकर या. मग आम्ही 6 वाजताच गाडीत बसलो. बसल्या जिप्सीचे फुलं वगैरे सगळे व्यवस्थित केले. तिथं जाऊन बघतो तर कोणच नाही. आम्हाला नवरीने लवकर बोलवलं आणि तीच नाही तिथं. मग तिला कॉल केला, म्हटलं तुला किती वेळ लागेल? ती म्हटली 10-15 मिनटात येतेच मी, तुम्ही बसा तिथं तेवर. मग आम्ही बाहेरच बसलो, मस्त गार्डन हिरवंगार वातावरण होतं. तर चला म्हटलं तिला उसर फोटो व्हिडिओ काढा. मस्त फोटो व्हिडिओ काढले. नंतर ते आल्याच्या नंतर म्हटलंय तुम्ही आधी नाश्ताच करून घ्या, नाश्ता वगैरे झालेला आहे. मग आम्ही नाश्ता केला. नाश्ता केल्याच्या नंतर तिचा फर्स्ट लुक होता सुपारीचा, आणि वैदिक पद्धतीने तिचं लग्न होतं त्यामुळे एका मागं एक सगळेच लुक झाले. सेकंड होता एंगेजमेंटचा लुक झाल्यावर हळदीचा लुक होता. हळदीचा लुक झाल्याच्या नंतर थोडा टाईम होता, तर चला म्हटलं बाहेर थोडं फिरून यावा, कारण आतमध्ये बसून बसून खूप बोर होतं ना. मी बाहेर जाऊन बघितलं तर मस्त सासू-सुना एकमेकीला चोळून चोळून हळद लावत होते. मस्त त्यांचं एन्जॉय चाललं होतं. तर चला म्हटलं आपण पण फोटो व्हिडिओ काढावं. त्यानंतर मग तिचं सप्तपदीचा लूक होता, पण ते कॅन्सल झालं. ते म्हटलं डायरेक्ट लग्नच आहे आता. मग काय नाही, तिचं परत सगळं चेंज करावं लागलं आम्हाला. घागरा, मेकअप, हेअरस्टाईल मग काय नाही बदलली. आता काय करणार. मग ती फोटो वगैरे काढून बाहेर बसलीच होती रूममध्ये. तर तिची मैत्रीण आली आणि ती लागली रडायला. ती लय भाविक झाली वाटतं. मग त्यांचं झाल्याच्या नंतर ते गेले लग्नाच्या ठिकाणी. बाहेर गार्डनमध्ये लग्न होतं. मग आम्ही पण म्हटलं चला आपण पण जाऊन बघू कसं काय चाललंय. मग जेवण केलं. जेवण झाल्याच्या नंतर तिचा हा शेवटचा लूक होता तो केला, आणि मग निघालो परत रिटर्न. रस्त्याने कोणीच नाही, एकदम सामसुंग रोड होता. मग फास्ट गाडी पळवली आणि पोहोचलो घरी.